जाणतेने गुरु भजचे तेने कृतकार्य होईचे आणि शेमळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अध्याय पहिला. उपोद्घातामध्ये माऊली म्हणतात, जाणत्या पुरुषाने श्रीगुरूंची उपासना करावी, सेवा करावी. त्यानं काय होईल तर जसं मुळाच्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की झाड जसं पल्लवित होईल, टवटवीत होईल, तसं एक दृष्टांत दिलेला आहे व्यवहारातला आणि सिद्धांत सांगितलेला आहे परमार्थाचा. माऊलींचं सांगणं हे सगळ्यांनाच आज चकित करणार आहे. माऊलींचं सांगणं कळालं कोणाला तर माऊलींनीच कृपा करावी तर कळेल की श्रीगुरु कृपा हा परमार्थाचा मोठा विषय आहे. की ईश्वर कृपा, गुरुकृपा, अंतःकरण कृपा, शास्त्रकृपा, 4 कृपा आहेत. त्यापैकी गुरुकृपा आणि त्या गुरुकृपेला जो अधिकारी पाहिजे तो फार मोठा महाराज जाणता असावा असं म्हणतात, शहाणा असावा असं म्हणतात. त्या पुरुषानं काय करावं, झाडाला पाणी घातलं की जसं फांद्या वगैरे टवटवीत होतात तसं परमार्थ ज्याला बहरायचं आहे, पल्लवित करायचं आहे, त्यानं श्रीगुरूंची मात्र सेवा करावी, सहाय्यता घ्यावी. श्रीगुरूंची सहाय्याशिवाय परमार्थ सिद्धला जाणं शक्य. आता श्रीगुरु म्हणजे कोणतरी असं स्पष्ट स्वच्छ समजावून सांगणारा पाहिजे. आम्हाला परमार्थ अवघड नाही, परमार्थ अडलेला आहे आम्हाला शंकेमुळं. शंका आहेत, संशय आहे, नेमकं काय करावं, परमार्थामध्ये काय करायचं असतं, काय करणं म्हणजे परमार्थ. परम म्हणजे अतिशय उत्तम, ज्याला पवित्र म्हणतात असा. आणि अर्थ म्हणजे फायदा. अतिशय उत्तम स्वार्थ कोणता, अतिशय उत्तम मूल्यवान गोष्ट कोणती, तर त्याला शास्त्रकार सांगतात एक श्रेयस आहे आणि एक प्रेयस आहे. प्रेयस आहे ते आवडणारं आणि श्रेयस आहे ते अत्यंतिक हिताचं. आणि असं निश्रेयस असेल त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि मोक्षामध्ये अत्यंतिक दुःख निवारण करायचं आहे आणि अत्यंतिक आनंद आम्हाला फक्त काय करून घ्यायचा आहे, लाभला असं फक्त व्यवहारता कळवून घ्यायचं आहे. आनंदाची निर्मिती नाही आणि दुःखाचं घालवणं काही नाही, तर फक्त समजूत पटवून घ्यायची, अज्ञान निवारण करायचं. त्याच्याकरता शंका आहे, म्हणजे नेमकं काय करावं आणि नेमकं काय करावं हे सांगणारी माणसं कमी आहेत आमच्यामध्ये. कारण आता जीवन सगळं धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे. नेमकं परमार्थात वाचावं काय, कोणाचं ऐकावं. आणि मग पुष्कळ अशी ग्रंथसंपदा तयार झालेली आहे. छोटे छोटे प्रक्रिया ग्रंथ आहेत, प्रकरण ग्रंथ आहेत, त्याच्यावर निर्माण झालेले विवरण ग्रंथ आहेत. आणि मग यामध्ये काय वाचलं म्हणजे आम्हाला कळेल, गराडा पुष्कळ झालेला आहे आणि नेमकं वाचायचं काय कळत. आणि त्यामुळे वेळ वाया जातो, वाचलेलं कळत नाही, कळालेलं परिपूर्ण पटत नाही आणि पटत नसल्यामुळे ते आचरणात आणताना अडचण पडते. म्हणून शहाण्या मनुष्यानं काय करावं म्हणतात, श्रीगुरूंची सेवा करावी. आता ते श्रीगुरू भेटतील त्याची वाट बघत बसायचं काय, श्रीगुरूंची भेट व्हावी एवढा अधिकार आम्ही तयार करायचा. आम्ही साधक म्हणून जगायचं आहे प्रत्येकाने. मला साधना करावयाची आहे आणि ज्याची साधना करायची आहे त्या साध्यापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. ते साध्य तर आम्हाला माहिती नाही. माहिती नाही म्हणजे नेमकं काय, त्याच्याविषयी कुतूहल आहे, इच्छा आहे, मला मुक्त व्हावं अशी इच्छा आहे. बरोबर आहे, कारण परमार्थ हा खरा साधकांच्यासाठीच आहे. कारण इथं येणारे सगळे लोक हे मला मुक्त व्हावं अशी इच्छा धरूनच यावेत अशी संतांची कल्पना आहे. महाराज मोठ्या मोठ्या जाणत्या पुरुषांना हेच वाटतं, परमार्थामध्ये माझ्या मागं असणारं जन्म मरणाचं दुःख निवारण व्हावं हीच प्रत्येकाची इच्छा असावी. पण सहजासहजी तसं दिसत नाही. प्रत्येकाला मुक्त व्हावं असं वाटत नाही. दुःख आहेत प्रत्येकाला. काहींना गरिबीचं दुःख आहे, काहींना रोगराई निवारण करण्याचं दुःख आहे. माणसं श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात, गरिबी निवृत्ती व्हावे म्हणतात, शरीर स्वास्थ्य लाभावं म्हणतात, रोग जावावं म्हणतात. पण कायमस्वरूपी मात्र अनंत जन्माचा मागे लागलेला जन्म मनोरूपी संसार यातून मुक्त व्हावं असं वाटत नाही सहजासहजी. कारण जगामध्ये असे लोक कमी आहेत बहुतांश, म्हणून मुमुक्षु क्वचितच आहे. आम्हाला मानवी शरीर मिळालेलं आहे, मिळालेलं मानवी शरीर भाग्यानं मिळालेलं आहे. कारण 3 गोष्टी दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. की एक मानवी शरीर मिळणं, दुसरं संतांची संगती मिळणं आणि
त्या संतांची संगत मिळली, मानवी शरीर जरी मिळालं तरी त्या मानवी शरीरामध्ये मला मुक्त व्हावं ही इच्छा उत्पन्न होणं, त्याला शुभेच्छा म्हणतात. परमार्थामध्ये ही इच्छा उत्पन्न होणे गरजेची आहे की मला मुळात दुःख आहे ते जन्ममरणाचं आहे हेच अगदी मी कळवून घ्यायला तयार नाही. प्रत्येक जण आनंदात व्यवहार करत आहोत, तुम्ही आम्ही सगळं चांगलं चाललेलं आहे, देह निर्वाह चांगला चाललेला आहे, शरीर निरोगी आहे, पैसा मनासारखा येतो, चांगल्या पद प्रतिष्ठा यावर आम्ही व्यवहारात राबत आहोत. पण दुःख नावाची गोष्ट एकदा का आली आपल्या समोर की ह्या सगळे व्यावहारिक उपाय दुर्बळ होतात, त्यांचं तिथं काहीच चालत नाही. मग अशा वेळी हे दुःख कशामुळं आलं, याला कारण काय, आणि असं दुःख मला यायला नको, असा एखाद्याला महाराज त्या दुःखाविषयी तिरस्कार उत्पन्न होणारा मनुष्य दुर्मिळ आहे. आम्ही तात्पुरती त्यावर इलाज करतो, पण कायमस्वरूपी तो रोग दुरुस्त व्हायचा झाला, जायचा झाला तर काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यासाठी एक जन्म का अनेक जन्म काढावे लागतील. म्हणून परमार्थ हा बहुजन्माचा आहे. बहुजन्म दडाभ्यासात देहादिष्मात्म दीक्षा, एका जन्माचा नाही परमार्थ. कारण आम्ही एवढे तयारीचे लोक नाही, अजून वासना शिल्लक आहे. प्रत्येक गोष्टीला असं मन पकडून ठेवतंय, एखादा पदार्थ बाहेरला पाहिजे, कारण इंद्रियांनी पदार्थ दाखवला की तो पदार्थ मला हवा, हा पदार्थ मला नको, दुःख देणारा नको, आदर प्रेम देणारा पदार्थ मला पाहिजे, अशी एक हवे नकोची वृत्ती अंतःकरणाची तयार आहे. आणि तिकडं सदैव मन बहिर्मुख इंद्रिय धावतात आणि ती इंद्रिय आवरण्याचं सामर्थ्य जीवाकडं राहिलेलं नाही. म्हणून मग परमार्थ अडलेला आहे. मग यातून मला दुरुस्त व्हायचं आहे. दोष आहेत आमच्या अंतःकरणात. एक पाप करण्याची वासना आहे, सदैव संसार भोवती फिरतोय आमच्या, आम्ही त्या संसारातच राबत आहोत, प्रपंचामध्ये दिसणाऱ्या पदार्थामध्ये मोहानं आम्ही अडकून राहिलेलो. आणि यातून बाहेर पडण्यासाठी जे पाहिजे ते वैराग्य उत्पन्न होत नाही. म्हणून परमार्थात श्रीगुरूंच्या सान्निध्यात बसून दोष निवारण करायचे. पहिल्यांदा एक वर्तमान प्रतिबंध आहे, भावी प्रतिबंध आणि भूत प्रतिबंध. प्रतिबंध आहेत. मी माझ्या आनंदाला पारका का झालो, तर हे प्रतिबंध आडवे आहेत, काहीतरी त्याला बंद आहे. कशाचा आहे आडवा प्रतिबंध, तर एक आम्ही मागल्या जन्मामध्ये जे जे भोगलेलं आहे तसंच भोगावाशी इच्छा उत्पन्न होते, त्याला भूत प्रतिबंध. आठवण येते, स्मृती. आणि स्मृती कशाची येते, जो पदार्थ अनुभव घेतलेला आहे त्याचीच स्मृती होते. अनुभव घेतला नसलेल्याची पदार्थाची स्मृती होत नाही. चहा प्यालेल्याच मनुष्याला चहा कसा असतो ते कळतंय. आतापर्यंत चहाच प्याला नाही, त्याला काय कळणार हो. पण प्रथम अनुभव चहाचा, त्या चहाचा संस्कार, आणि संस्काराची मग नंतर वर्तमानात स्मृती होते. स्मृती हे तिसऱ्या टप्प्यातलं ज्ञान आहे. आणि मग ही स्मृती, महाराज पंढरपुरात अमुक ठिकाणी मी चहा प्यालो, मग आम्ही सांगतो, आता ती स्मृती आम्ही लक्षात ठेवली, स्मरणात ठेवलं, आणि असे स्मरणात ठेवलेले अनंत जन्माचे पदार्थ पुढे उभे राहतात. आणि मग परमार्थात अडसर होतो, त्याला भूत प्रतिबंध. पुढे येणारे भावी प्रतिबंध, पुढे आमचे जन्म शिल्लक असतील तर आता कशी मुक्ती मिळेल नाही. आणि वर्तमानात प्रतिबंध आहेत चार. एक विषयासक्ती आहे, एक बुद्धिमंदपणा आहे, तिसरा कुतर्क आहे, आणि चौथा विपरीत दुराग्रह. आणि विषयासक्ती हा जबरदस्त मोठा प्रतिबंध आहे. या जन्मामध्ये विषय हवेसे वाटतात. रूप, चांगले पदार्थ बघावे, चांगली रूपकाम डोळा जे बघतो ते सगळं चित्रीकरणच आहे ना. चांगली चित्र बघायची, हे मला हवं, यातलं मला असं पाहिजे होतं. मग चित्रीकरणाचं काम नुसतं सिनेमा नुसता महाराज नुसतं एडिटिंग करीत राहायचं, डोळ्यांनी नुसती चित्रच काढत राहायची. त्यात बरी असतील वाईट असतील सगळी चित्र, आणि ती साठवली जातात. सामान्य काय विज्ञानाचा कॅमेरा भरपूर साठवू शकेल, पण डोळा किती साठवेल याचा नियम. तरी सुद्धा विज्ञानांतर्गत लोक म्हणतात एक 9-10 हजार चित्र काढतो डोळा रोज, आणि ती 9च्या 9,000 साठवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. आणि एवढं साठवून देखील अमुक मनुष्य मी तांबड्या मारुतीजवळ बघितला, हा काळ्या मारुतीजवळ बघितला, हा कोल्हापुरात बघितला, हे अचूक 10-20 वर्षांना मनुष्य सांगू शकतो. म्हणजे किती त्यामध्ये बदल होत नाही, इतकं साठवण्याचं केंद्र डोळ्यामध्ये आहे. कानानं ऐकलेलं गाणं अमुकच आहे, याचा गायक हा आहे, गायिका ही आहे, या गाण्याचे बोल हे आहेत, हे माणसं सांगतात. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हा वास अमुक उदबत्तीचा आहे, हा वास असा आहे. ते देवपूजेला जरी बसलो तरी दूध करपलंय, चहा करपला,
भाजीचा वास यायला लागलाय, गॅस सुटलाय. देवपूजा करताना सुद्धा ह्यांचं बोलणं असतंय का ते संस्कार गंधाद्वारे येतात. म्हणजे प्रत्येक पदार्थाचे असे संस्कार, प्रत्येक विषयाचे संस्कार आणि असे प्रत्येक विषयाचे संस्कार महाराज आम्ही केंद्रित करून त्या बुद्धीमध्ये भरलेले आहेत किंवा त्याचं ज्ञान होत राहतं. आणि अशा वृत्ती ज्ञानानं प्रत्येक पदार्थावर जगलेली वासना आणि यानं वाढलेली विषयासक्ती, आणि ही विषयासक्ती दूर करायचं सामर्थ्य स्वतः अंतर्गत नाही, ती श्रीगुरूंच्या जवळ बसूनच शिकावं लागेल. विषयासक्ती कशी कमी करता येईल, मला वैराग्य कसं वाढवता येईल, म्हणून साधना ही स्वतःपुरती असावी, मर्यादित पाहिजे, वैयक्तिक पाहिजे. परमार्थ करायचाच आहे मला, परमार्थाच्या निमित्तानं बहिरंग सेवा करावी लागेल, प्रवचन ऐकावी लागतील, बोलावं लागेल. प्रवचन करायलाही हरकत नाही, अभ्यास करून कीर्तन करायला हरकत नाहीत, ऐकायला हरकत नाही. पण उद्धाराचं काय, आपल्यासाठी काय, याची जाणीव पाहिजे साधकाला. म्हणून खरा परमार्थाचा म्हणजे अगदी बोजवारात एक बाजू बघितली तर खरा परमार्थ हा वैयक्तिकच आहे, व्यक्तिगत आहे. ग्रुपनं करतो म्हटलं तर होईल, भजन होईल, पारायण होईल, पण अंतःकरण शुद्धीसाठी जर प्रयत्न करायचे झाले तर ज्याचं त्यानंच आपल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आम्ही आमच्यावर लक्ष ठेवणं म्हणजे खरी साधना. आता त्यामध्ये आम्ही म्हटलं, आमच्यावर म्हटलं की दोन, नेमकं मी जीव आहे का मी आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आम्ही निरुपाधिक आहोत, शुद्ध आहोत आणि मग निर्दोष आहोत. आणि जीवदशेला आलो तर जीवामध्ये बुद्धी आहे, बुद्धीत पडलेल्या चैतन्याचं प्रतिबिंब आणि बुद्धी अधिष्ठान चैतन्य, असे तीन मिळून जीव चैतन्य. आणि मग त्या जीवामध्ये बुद्धी असल्यामुळे बुद्धीत अनंत जन्माच्या केलेल्या कर्माचे भोगाचे संस्कार आहेत लपलेले, आणि मग ते संस्कार इकडून आम्हाला दाबतात आणि इकडून आम्ही परमार्थाच्या नियमानं व्यवहार करायला जातो. ह्या दोघांची काय होतं, आज युद्धच म्हणायचं, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि मग असा साधकाला त्रास होतो. डोळे म्हणतात अमुक बघ, परमार्थात सांगितलेलं आहे डोळे तुम्ही घ्या रे, सुख पहा विठोबाचे मुख. आम्हाला टीव्हीच्या सिरियल बघायला डोळ्याला आनंद होतो, पण विठोबाचं मुख बघायला आनंद होत नाही. विठोबाचं मुख बघायची तयारी आम्ही साधक म्हणून आम्ही करायला पाहिजे का बुवानी सांगून, गावांनी सांगून, घरच्यांनी सांगून होईल ते. म्हणून साधक खरा जागा आपल्या ठिकाणी पाहिजे. आपल्या ठिकाणी जागा झालं की आपलं काम झालं. आणि शहाण्या मनुष्यानं असं आपल्यापुरता, याला खरा स्वार्थ परमार्थ म्हणावं. परमार्थ हाच खरा स्वार्थ आहे. माझं काय, सप्ताह गावासाठी आहे, बरोबर आहे, इथं यायचं, गावाची एक शोभा वाढवायची आहे, उत्सव करायचा आहे, पण तो साजरा करायचा आहे. साजरा करताना कोणत्या बाबतीत साजरा करता येईल, मला आधी माझ्या चरणात तो परमार्थ आणावा लागेल. मी तत्वज्ञान ऐकलेलं आहे, वेदांत ऐकलेला आहे, आणि ऐकलेला आतापर्यंतचा जो वेदांत आहे तो मला समजून घ्यावा लागेल. आणि समजून घेतल्यानंतर महाराज संशय निराकरण होत जाईल. म्हणून श्रीगुरूंच्या सान्निध्यात विषयासक्ती आम्हाला घालवायची आहे. विषयासक्ती कशी जाईल, असते 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 विचार करावे लागतील. श्रीगुरूंच्या अंगात सामर्थ्य असतं महाराज. त्यांनी कृपा कटाक्ष निहाळले आपल्या आपले वैसविले, बापरकुमारीवर विठ्ठले भक्तादिले भरता. नाही म्हटलं तरी दर्शनात, शब्दात, स्पर्शात कृपया शिष्य देहके. एखादे श्रीगुरु महाराज तुम्हाला दर्शन देऊन कृतार्थ करतील, स्पर्श दीक्षा देऊ शकतील, निदान कानामध्ये एखादा मंत्र देतील, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतील, तुमचा उद्धार करतील. सामर्थ्य असतं श्रीगुरूंच्या अंगामध्ये, कसलंही पाप घालवण्याचं सामर्थ्य आहे. पण आपण तसं अधिकारी बनलं पाहिजे, पूर्वतयारी पाहिजे कोणत्याही गोष्टीची महाराज. व्यावहारिक गोष्टी या व्यवहारात आपण पूर्ण केल्या तर पुढलं काम होईल. आपली कागदपत्र पूर्ण असले तर ऑनलाईन होईल. कसं तरी सगळं जाऊन चाललेलं, हे उद्या देतो ते उद्या देतो नाही म्हणा. कोणती अगदी मशागत करून शेत तयार पाहिजे, पेरणीला पूर्वतयारी पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवहारात पूर्वतयारी लागते, एखादं सामान्य लग्न करायचं झालं तर किती पूर्वतयारी लागते महाराज, किती कष्ट घ्यावे लागतात. आणि मग एवढं करून सुद्धा एखादी गोष्ट अचूक वेळेला जर चुकली तर किती मोठा गोंधळ होतोय. त्यामध्ये पद प्रतिष्ठा आपली असते, कितीतरी पैसा खर्च केलेला असतो, आणि यामध्ये मग शेवटी मानहानी होण्याचा संभव असतो. तसं परमार्थामध्ये साधकानं आपली मानहानी कोणतीही ओळखायला पाहिजे. म्हणून बहिरंग परमार्थ करायचाच, पण खरा परमार्थ अंतःकरणाला लावून ठेवून करायचा आहे. आणि अंतःकरणाची दुरुस्ती ही प्रथम. शारीरिक शुद्धी पाहिजे, कपडे स्वच्छ पाहिजेत,
आंघोळ करायला पाहिजे, बाह्य शौच सांभाळायला पाहिजे, बाहेरलं बोलणं सांभाळायला पाहिजे, प्रत्येकाबरोबर आदरानं बोललं पाहिजे. ह्या गोष्टी महाराज एकदा जन्म आहे मानवी जन्म, आणि मग प्रत्येकानं सच्चिदानंद पदवी घ्यायचीच आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि मग इथं पदवी घ्यायची आहे तर ती ज्याची त्यानं घ्यायची आहे जाऊन. दुसरा कोणी इथं देणं शक्य नाही. इथं दिल्या जातात पदव्या, पण त्या पदव्या परमार्थाच्या दृष्टीनं उपाधी आहे, म्हणून आपणच ती पदवी गाठायची आहे. मग तेवढी उंची गाठताना श्री गुरुंना खाली आणायचं का आम्ही त्यांच्या उंचीला जायला पाहिजे? आम्ही त्यांच्या उंचीला गेलो पाहिजे. एवढ्या उंचीला जरी नाही आम्ही गेलो तरी देखील एक पूर्वतयारी म्हणून श्री गुरुने आम्हावर कृपा करावी, एवढी तरी दयाबुद्धी त्यांच्याकडे यावी म्हणून आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून परमार्थता प्रत्येक जण अगदी त्यातला मलाच अगदी ज्ञानोबारायांच्यासारखा महात्मा असेल, तुकोबारायांच्यासारखा, नामदेवरायांच्यासारखे, पण याने देखील आपली गुरुभक्ती एखादा गुरु स्वीकारून त्यांची सेवा करून स्वच्छ असं आम्हाला पटवून दिलं की जे गुरु शब्दज्ञाने पारंगत, ब्रह्मानंद सदा डुल्लत. आणि मग ज्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की शब्दज्ञानात ते पारंगत आहेत, ब्रह्मानंद तर स्वतः त्यांनी भोगलेला आहे, आणि मग शिष्याला प्रबोध करण्यात देखील त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. यथोचित निज भावे, ज्या शिष्याला जसं पाहिजे तसं द्यायची ताकद श्री गुरूंच्याकडे असते. श्री गुरु म्हणजे महाराज पोचलेला शुद्ध महात्मा, संत म्हणावं त्याला, की ज्या महापुरुषाच्या वचनामध्ये महाराज कोणताही स्वार्थ नसतो, कोणतंही कपट नसतं, कोणतीही त्यांची मिळवण्याची इच्छा नसते. खरं गुरु पण कोणी भोगावं, ज्यांची ती अवस्था तशी झालेली आहे. आणि मग ही अवस्था कोणाला कळते तर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. त्या अंगानं झालेल्या पुरुषाला कळते. तुकोबाराया सांगतात तशी अवस्था ज्ञानोबाराया अमृतानुभवात वर्णन करतात. किंबहुना स्त्री निवृत्ती ठेवी असो जय स्थिती, ते काय दिवा हाती वाचेची या. मी वाचेनं श्री गुरूंचं स्तवन करून सांगू शकेन काय गुरु असे आहेत, गुरु तसे आहेत. महाराज लौकिक गुरु आम्ही सामान्य महाराज अगदी शाळा शिकवल्यापासून अगदी वैरण कापायला शिकवणारा सुद्धा गुरु लागतो, आऊत मारायला शिकवणारा गुरु लागतो. महाराज ते गुरुत्व शिकावं, शहाण्या माणसानं विचारावं, अहंकार टाकावा बाजूला, शहाणपणा त्याशिवाय येत नाही. कितीही तुम्ही तज्ज्ञ असा, विचारला म्हणजे काय बिघडलं? एखाद्याला रस्ता विचारला, त्यानं चुकीचा सांगावा का बरोबर हा त्याचा भाग आहे. विचारणाऱ्या माणसानं विचारावं. सगळ्याच गोष्टी विचारू नये, पण कळणाऱ्या गोष्टीत काहीतरी शंका उत्पन्न झाली तर एखाद्या जाणत्या पुरुषाला विचारावं. विचारलेल्या मनुष्याने योग्य तो मार्ग सांगितला तर त्याचे उपकार महाराज फेडता येत नाहीत. मग हे परमार्थातले उपकार फेडतील का हो? महाराज 1ली ते 5वी शिकवणाऱ्या श्री गुरूंचे आम्हाला उपकार फेडता येत नाही. त्यांनी अंकल्पी पाडेपाठ करून घेतले म्हणून आज आम्ही गणित करतो. त्यांनी माध्यमिक मधले विद्यालय, उच्च विद्यालय असे शिकवत. मग सामान्य नव्हेत महाराज, असामान्य गुरुत्व आहे. आणि मग गुरु म्हणजे काय? ज्ञान दान देणं. गुरु म्हणजे व्यापक, ज्यांची परीघ मापता येत नाही, ज्यांचा व्यास बुद्धीचा मापता येत नाही. म्हणून जगद्गुरु, श्रीगुरु, सद्गुरु जेवढे जेवढे उच्च पदस्थ महाराज परमार्थातले आहेत ते सगळे ज्ञानानं भारलेले आहेत. बोध देण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगात आहे. म्हणून बोध आणि श्रीगुरु हे वेगळं निघणं शक्य नाही. आणि त्यांच्याकडे जो बोध आहे तो शुद्ध ज्ञानाचा आहे. आम्हाला अजून तसा बोध झालेला, म्हणून साधू बोध झाला तो नुरुनिया. असा साधूचा बोध झाला की ऐकणारा उरत नाही, सांगायला वेगळं काही उरत नाही. का? परमार्थ सांगण्याचा नाहीच, ऐकण्याचा नाहीच. एक ठराविक टप्प्यापर्यंत ऐकावं लागतं, ठराविक टप्प्याला सांगावं लागतं. ते तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस असं श्रीगुरूने सांगावं लागतं. पण ज्यावेळी अनुभव येतो त्यावेळी अनुभवात मात्र हे बोलणं तिथं थांबतं. कारण बोलणारं मनच मनपणावर उरत नाही. आणि असं मनपणावर न उरणं म्हणजे समाधान आहे. म्हणून गुरु ते तज्ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान. दर्शनात समाधान प्राप्त झालं पाहिजे. मग इथं दर्शन घ्यायचं आहे कोणी, मनपणावर असलं तर दर्शन घे. दर्शन घ्यायला कोणी वेगळाच उरत नाही. म्हणून खरा परमार्थ काही न उरणं हा आहे. म्हणून त्याला म्हणतात कृतकार्य होईशे. आम्ही कार्य करतो, लग्न कार्य करतो, देवकार्य करतो, हळदी, हे सगळे कार्य करत आलो आणि कार्यामध्ये काहीतरी दोष राहतोच. कृतकार्य असं असतं की जे केल्यानंतर काही करायचं उरत, आणि कृतकार्य केलं की सगळी कार्य केल्यासारखे होत. कार्यामध्ये विधी आहे, कृतकार्यात विधी असत. कृतकार्य म्हणजे एकदम अंतिम शेवटच, की परत आता तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही.
म्हणून एक जन्ममरणाची चिंता, एक देहनिर्वाहाची चिंता, एक रोगराईची चिंता. यातली देहनिर्वाहाची चिंता घालवता येईल प्रारब्धावर, रोगराई सुद्धा प्रारब्धानं सहन करून भोगून घालवता येईल. पण अज्ञानाचं दुःख केवढं मोठं आहे. अज्ञान घालवायलाच पाहिजे आणि त्याच्याकरता आपण तयार झालं पाहिजे. हे ज्ञान कोणाजवळ मिळेल? म्हणून शुद्ध ज्ञान देणारे श्री गुरुच आहे. त्यांच्याजवळ एक विवेक ज्ञान आहे. आमच्याजवळ ज्ञान आहे ते पोट भरायचं आहे, व्यवहाराचं ज्ञान आहे. आणि व्यवहाराच्या ज्ञानानं फार फार काय होईल, आम्हाला थोडंसं पद मिळेल, चांगली उच्च शिक्षित असं, तेही सुद्धा चांगलीच गोष्ट आहे. धनही मिळेल, चांगल्या मार्गाने मिळत असेल तर करायला तरी काय हरकत आहे. ते जोडून या धन उत्तम, व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम गती गृहस्थाश्रमाचे कर्तव्य आहे. वाट्याला आलेली कर्म निष्काम, निरपेक्ष, निरंकार वृत्तीनं करत राहणं आणि ती सतत करत राहणं हे चित्तशुद्धीचं लक्षण आहे. करायलाच पाहिजे. ती सोडून तर कुठे जाता येणार नाही. ते करून उरलेल्या वेळेत माझी साधना, माझ्याकरता मी काय करू शकतो, जगाकरता तर करायचं आमच्या सामर्थ्य. गेलो समाजात तर समाजाकरता, कारण प्रत्येकाच्या समस्या आहेत महाराज. घरात समस्या आहेत, सामाजिक आहेत, गावच्या आहेत, वैयक्तिक समस्या आहेत. आणि यातून परमार्थाला किती वेळ मिळतो. म्हणून सवड काढावी लागेल. माझ्याकरता मला सवड काढावी लागेल आणि मन आमचं शांत झालं पाहिजे. मग आता आम्ही शांत बसलोय, बरोबर आहे, पण थोडीशी अशांतता आहेच आता आमच्यात. एक राजस अशांतता, तामस अशांतता आहे. सात्विक शांती लाभली पाहिजे. आणि ती शांती लाभण्याकरता मला स्वतःच्या मनालाच असं वळण दिलं पाहिजे. स्वतःच्या मनावर चांगले संस्कार करणे म्हणजे साधना. आपलं मन गेल्या सप्त्यापेक्षा थोडंसं उच्च झालंय काय, जरा सहन करण्याची क्षमता आली आहे काय, कुणाचं मी ऐकून घेतोय काय, कुणाला मी चांगलं बोललोय काय, या वर्षामध्ये मी किती कुणाला त्रास दिला. घरच्या माझ्या वागण्यामध्ये जर बदल झाला असेल तर घरची माणसं मला आदरानं बोलवतात काय, नाहीतर दादा घरात नाही असलेला बरा म्हणायची पारी, एकदा ह्याला वाडा जेवून जाऊ दे घरात. अशी जर घरची माणसं म्हणत असतील तर माळ आणि आम्ही केलेला परमार्थ महाराज पांडुरंगालाच काय माहिती म्हणायची वेळ. म्हणजे माणसाला आमचा कटाळा आलाय घरच्या, अशी जर अडचण असेल तर श्रीगुरु आम्हाला काय भेटतील, घरचीच घालवा लागलेत पाहिजे. म्हणून श्रीगुरूंनी जवळ घ्यावं. असं असेल तर महाराज किती सांभाळावं लागेल. श्रीगुरूंनी सगळ्या विश्वाला आपलंसं केलेलं असतं. आता विश्वात्मके ज्ञानोबरायाने महाराज सगळा त्रास सहन केला पण जगाला आपलं म्हटलं. ते पांडुरंगाला सुद्धा विठाईच म्हणतात. म्हणजे देवाला सुद्धा आई म्हणण्याचं सामर्थ्य माऊलीत आहे. केवढं मोठं सामर्थ्य, असं आघाध प्रेम असावं. ते एवढी विश्वगुरुत्व महाराज त्यांचं पेललं केवढं मोठं असेल त्यांनी, की तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नामदेवराया सार्वकालिक संत आहेत. सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा. सार्वजनिक संत म्हणायचे. युरोपात विश्वास ठेवावा, पाताळात विश्वास ठेवावा. इंद्रानं सुद्धा पंढरीची वारी करावी त्यांचं ऐकून, कल्याण होईल त्याचं महाराज. कारण हे सगळे पुण्य वाढलेले तरी देवच आहे, देव असले तरी ते माणसंच आहेत. उच्च प्रतीचे भोग भोगणारे लोकच आहेत. ते मुक्त कधी झालेले आहेत, फक्त शोभतात. इंद्र मोठा फक्त शोभतोय वैभवानं, का मुक्त आहे? मुक्त व्हायचा आला तर वारीच करावी लागेल, माळ घालावी लागेल. आणि होय होय वार करी पाहे पाहे, पंढरीचे वार करी ते अधिकारी. म्हणून आपलं वैभव आपण जोखलं पाहिजे महाराज. आम्ही वारकरी असलो तरी तुळशीची माळ सामान्य नाही, एक मुक्तीचा राजमार्ग आहे. आणि पुंडलिकरायाने आम्हाला दिलेला तो मोठा आघात काय महाराज, मोठा भरवसा दिलेला आहे. त्यांनी उभं केलेला आहे पांडुरंग परमात्म्याला. मूड पापे जैशे तैशे उतरी काशे लावून तुझ्याजवळ येतील त्यांना सगळ्यांना तो मुक्त कर. आणि मुक्त करणं म्हणजे काही खिरापत वाटणं नाही महाराज. महाराज योगी पुरुषाला मुक्ततेला अडचण आहे आणि आमच्यासारख्या संसारी मुक्त होतील काय? कारण आम्ही अखंड संसारात बुडलेली माणसं. आम्हाला फक्त सांडी मांडी परते टाकी असं सांगायची वेळ आली तुकोबारायांच्यावर, नाथांच्यावर. काय काय मांडत बसलोय आहे आम्ही, किती किती बारकावे आहेत आमचे. आणि असं आम्ही गुप्त पद्धतीने इथं सगळा व्यवहार करत करत किती आम्ही देहतादात्म्य टिकवून वाढलेले आहोत. आणि मग हे देहतादात्म्य सुटणं इतकंसं सोपं नाही. म्हणून देहतादात्म्य असणाऱ्या मंडळीत आम्ही वावरत असल्यामुळं देहच मुळात अशाश्वत आहे, हे जाणार आहे. आणि देहासंबंधाने मिळवलेल्या सगळ्या गोष्टी ह्या माईक आहेत, जाणाऱ्या आहेत. असं हे बोलणं सोपं आहे, पण इतकंसं वृत्तीला पटत नाही. धनधारा पुत्रजन हे बंधू सोयरे कृष्ण सामान्य नाही शब्द महाराज. कारण आमची आतून मान्यता त्याच्याविषयी चांगली आहे आणि आत अंतर्गत मान्यता आहे वेगळी. आणि आम्ही शब्दानं जर बोलत असू तर ते बोलण्यापुरताच मग आमचा काय राहिला, परमार्थाचा विभाग राहिला. आता अंतःकरणात तसं उमटलं पाहिजे. पैशाविषयीची भूमिका, सामान्य पशुपक्षाकडे काय पैसे आहेत का?
गाढवाकड कुत्र्या मांजऱ्याकड पैसे आहेत. पैसे असले काय नाही नसले काय, त्यांची स्थिती बदलली आहे. चालणं माणसाचं पैसे संपलं की चालणं बदलतंय, बोलणं बदलतं. पैसे असले की हे तो संपत्तीचे वारे उगच म्हटले त्यांनी. मग वाऱ्यावर जर आमचं असं जीवन असेल, पैशाच्या अभावात भावात सुख दुःख राग द्वेष अनुकूल प्रतिकूल येणं जाणं यांच्यावर जर आमचं आनंद आणि दुःख असं जर जर बेतलेलं असेल, तर मग ही असली वाळूच्या पायावर उभारलेली इमारत किती दिवस टिकणार सांगा. पशु पक्षापेक्षाही आमचं सत्व हलकं झालंय. म्हणून आम्हाला एक सत्व पाहिजे, आणि ते सत्व मला जागृत करणारा श्रीगुरु हवा आहे. आणि माझा स्वच्छ स्पष्ट सांगणारा कल्पना पटवून देणारे महाराज गुरूंची गरज आहे. म्हणून खऱ्या परमार्थाला फार थोडीशीच बाजू आहे. खरा म्हणजे इतर खोटा परमार्थ आहे असं नव्हे. खरा म्हणजे नेमका मी म्हणतोय की नेमकं एवढं कर म्हणजे झालं, तुला काय फार करावं लागत. एखादा महत्वाचा प्रश्न काढून देतात बघा गुरुजी, एवढा अभ्यास कर म्हणजे तू पास होतोस. तसं यशस्वी होण्यासाठी परमार्थात काय लागतंय नेमकं? परमार्थात पहिला सदाचरण पाहिजे. आचरण ही पायाच आहे महाराज परमार्थाचा. आणि मग आचरण घाललं असेल तर मग इतर गोष्टी आमच्याकडून होणार नाही. म्हणून मग साधकाला एक आचारसंहिता सांगितली, काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगाश्वाने. म्हणून अज्ञानी लोकांना जाण्याकरता कर्म नाही टाकता येणार, कर्म करावंच लागेल. ते कर्म करताना असते 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 निष्कामतेकडे जाता आलं पाहिजे. ते कर्म उपासनेत कसं मोडता येईल, तर प्रेमानं करत राहायचं, ईश्वर अर्पण बुद्धीनं करत राहायचं, ती उपासना होते. आणि मग तीही उपासना निष्काम भावनेनं असेल तर महाराज निष्काम उपासनेचं फळ श्रीगुरु भेटतं. आणि श्रीगुरु भेटले की मग त्यांना विचारायचं बंध कशाचा आहे, मग मी कशानं बांधायला गेलेलो. गुरु भेटले आणि मग आम्ही त्याला नाही तेच मागत बसलो तर नाही तेच देणारे गुरु आहेत या जगात, गुरु म्हणू नये त्यांना. पण तशाकडे जाणारी प्रजा जास्त आहे. म्हणून खरा परमार्थ चमत्काराचा नाही. आमच्या संतांनी कधीही चमत्काराला मान्यता दिलेली. मग भिंत ओढली, रेडा बोलला, हे जे काय ही लीला म्हणायची. देवानी केलेली संतांनी केलेली लीला, तुम्ही आम्ही केलेलं कर्म, आणि ह्याच्यापेक्षा खाली मनुष्याने येऊन केलं पामर लोकांनी तर त्याला वासनेनं केलेलं बरबडलेलं जीवन म्हणा. संतांनी केलेली लीला, कारण ते जीव नाहीत महाराज, तुम्ही आम्ही जीवदशेत आहोत. ते जीवदशेत आलेलेच नाहीत. तुकोबाराय कधी जीव म्हणून आले, परब्रह्मच म्हणून आलेले आहेत. तुका विष्णू नाही धुषा कैवल्याचा पुतळा प्रगटला होत, कैवल्यच प्रकटलंय. मग त्याने केलेली कृती ही कशी असेल तुमच्या आमच्यासारखी. म्हणून त्याने मेलेली मडी उठवली, बोलले निळा म्हणे जीही प्रेते जीवविली वरदे उपजबली बाळे स्त्रिया. मेलेली माणसं उठवून महाराज त्यांच्याकडून त्याने ज्ञानेश्वरी लिहून घेतली, रेड्याकडून वेद बोलवून घेतला. ही लीला आहे त्यांची. आणि मग अशी लीला विग्रही महापुरुष ज्या संप्रदायाला महाराज ज्ञानेश्वरी गातात, भागवत दासबोध देऊन जातात. आम्ही सांप्रदायिक लोक महाराज इतके हलके नाही. आमचं वैभव आहे, आम्ही मुक्तीचे अधिकारी आहोत. म्हणून आम्हाला एक स्वच्छ सांगणाऱ्या माणसाची गरज आहे, मोजकं सांगणाऱ्या माणसाची गरज आहे. फार अडचणीतला परमार्थ करायची काही गरज नाही. वेदांत आपल्या व्यवहारापुरता पटवून घेतला, तो आचरणात आणला की अडचणीचा पडत नाही. ग्रंथ वाचून पाठ करून परमार्थ होत नाही, स्वबुद्धीनं परमार्थ होत नाही. कुणाला तरी हे सांगावं लागेल, विचारावं लागेल, आणि विचारल्यानंतर कल्याणाचं सांगेल त्यालाच विचारावं लागेल. आता मग आधी भौतिक फायदे घेतात लोक. मी तुमचा गुरु होतो म्हणायचं, तुम्ही मला मग वैरण द्या, शाळू द्या, 60 रुपये किलो झाल्या, गहू द्या, वांगी द्या, माळवं द्या, मग कडबा द्या, काही मागतात. मग सुद्धा मागतील भविष्यात. गाड्या मागतात, घोडे मागतात. महाराज हे अत्याधुनिक साधनं वापरता येतात, सगळं वापरतात. आधुनिक साधनं सगळी सगळ्या गुरुपदावर लोकांवर आहेत, आता चालू आहेत त्या युगातलं बोलायला. कपडे मात्र जुन्या काळातले का वापरतात? कपडे आताची घातली तर बिघडतंय काय? सगळं खानपान वगैरे आधुनिक आहे. आता काय पर्णकुटीत राहत नाही, मोबाईलचा वापर आहे, सगळ्याचा वापर करतात. आणि कपडे भगवी पिवळी असं घालण्याचा हेतू काय? संप्रदाय असू दे, पण मला असं म्हणायचं आहे, आधुनिक मुलांना पटवून द्यायचं झालं तर आधुनिक भाषेत खाली उतरावं लागेल. त्यांना पटेल त्या भाषेत उतरून सांगावं लागेल. इंग्रजी असेल, हिंदी असेल, तुमच्या वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भाषा असतील. गुरुत्व त्यावेळीच महाराज सिद्ध होतं की 56 भाषेंचा
केला असे गौरव फवार नवी नाव भार. माऊलीने ज्ञानेश्वरी सांगताना 56 विभाषित वेगवेगळ्या लोकांना सुद्धा ती कळेल अशा सामर्थ्यानं मांडलेली आहे. आता ते आम्हाला मराठीतच कळायला तयार नाही. महाराज पारायणला दिली तर म्हणतात हे संस्कृत आहे म्हणतात, मराठीला संस्कृत म्हणतात लोक. जे श्लोक आहेत संस्कृत साधचे, पण मराठी लिहिलंय हे सुद्धा त्यांना संस्कृत वाटतं, इतकी अडचण झालेली आहे. म्हणजे आमचे लोक ज्ञानेश्वरी उघडून सुद्धा बघायला तयार नाही. हेतू इतकाच, महाराज एवढं त्यांनी जगत कल्याणाकरता लिहिलं केलं, आम्ही फक्त वाचायला पाहिजे. नुसत्या वाचनानं नुसत्या ऐकण्यानं महाराज आम्ही निष्पाप होऊ. श्रवणाचे मिशे बैसावे येऊन साम्राज्य भवने सुखी नांदे. मुक्त होण्याच्या शिखरावर आम्ही जाऊन बसू, पण एवढं आमच्या ऐकायचे काय नाही, लालसा नाही. म्हणून विषयासक्ती हा दोष आहे. सवड काढावी लागेल. सवड निघत नाही का आम्ही काढत नाही? काढत नाही महाराज. सवड निघत नाही म्हणावं तर मग फोनवर बोलायला सवड कशी आहे? माणसांच्यावर बडबडत बसायची सवड आहे. गाडीवर कोणाच्या बी बस म्हटलं की बसून जायला सवड आहे. कीर्तनला चल म्हटलं की सवड नाही. अमुक अमुक सवड नाही. महाराज जो शहाणा माणूस आहे त्यानं वेळ काढावा. ह्या 7 दिवसापुरता तरी काढायचाच, पण अन्य वेळी मात्र वाचनासाठी वेळ काढावा. विशेष करून दुपारचं फारसं झोपायच्या भानगडीत पडूच नये. लागत असली झोप तरी अर्धा तास झोपावं, पण वाचत बसावं महाराज. वाचनानं बुद्धी स्थिर राहते, शुद्ध होते. आणि अभ्यास करावा. अभ्यास करणं म्हणजे काय वाईट नाही, करावा अभ्यास विठ्ठलाचा. अभ्यास केला की बुद्धी एकदा शेंगली की कळतं आता विठ्ठल विठ्ठल म्हटल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विठ्ठल विठ्ठल म्हणत राहणं हाच मोठा अभ्यास आहे. आणि मग आम्ही नामधारक आहोत हे सामान्य कोण नाव घेईल असं कोणाला वाटत असेल तर मला सांगा, जे कशानंही होणार नाही ते नावानं होतं हे तुकोबारायांचं सांगणं आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. काय होणार नाही सांगा म्हणतात ते होतंय, पण आमच्या माणसानं संयम नाही, सहनशीलता आणि परमार्थ इथंच अडलेला आहे. संयम का नाही तर इंद्रिय निग्रह नाही. इंद्रिय निग्रह का नाही तर इंद्रियाने हवे तसे वापरायची आम्ही सवलत दिलेली आहे. आणि साधकानं सवलत सूट 5% फ्री 10% असल्या भानगडीत कधीच पडायचं. सवलत आपली आपल्याला देऊनच आमचा महाराज घोळ झालेला आहे. आम्ही म्हणायचं तासभरात आम्ही पारायण करून आलोय, आता टीव्ही बघितली तर महाराज काही गोष्टी कायमच्या आम्ही रामराम ठोकायला पाहिजे. वर्तमानपत्र, टीव्ही आणि फोनवर जरी बोलायचं तरी 30 सेकंद बोलावं माझं तरी म्हणणं. आपलं म्हणणं सांगू नये परमार्थात, पण असं वाटतंय किती 20-20 मिनिटं बोलतात माणसं. 20 मिनिटं म्हणजे का थोडी नाहीत महाराज. आयुष्यातली 20 मिनिटं नको त्या गोष्टीला 10 रुपयाचा फायदा असायचा, आणि तुम्ही नको त्या गोष्टी दुसऱ्याची निंदा, त्याचे गुणदोष याचे गुणदोष, ज्याच्याविषयी बोललाय त्याचं सुद्धा आणि घरच्यांना सांगणार तुम्ही. प्रत्यक्ष बोलणं महाराज थोडं असतंय, खरं हे थोडंच असतंय. आणि जे अवांतर पडपडायचं महाराज तासभर प्रवचनही तेच, आणि एखाद्या तत्वज्ञानी महापुरुषांना अनुभवी बोलणं तेच. ज्ञानोबऱ्यांचं बोलणं झाकल्या मोठीसारखं आहे. आणि आमच्यासारखी खोडी आयुष्यभर बडबडत बसली तरी जगाचं कल्याण होणार नाही. उगाच प्रवचन होतील, 4 दक्षिणा मिळतील, पण नाही होणार कल्याण. कल्याण व्हायचं झालं तर अनुभवी महात्मा पाहिजे, साक्षात्कारी पाहिजे, आणि महाराज अंतःकरणपूर्वक जगाचा उद्धार व्हावं ही अपेक्षा पाहिजे, निष्काम पाहिजे. म्हणून सकाम परमार्थ संतांनी सांगितलेला कोणताही गुरु अतिशय बोधावर पोचलेला इच्छा धरून परमार्थात उतरणारच नाही, उतरू देणारही नाही. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये सकाम परमार्थ दोषाचा आहे, निष्काम परमार्थ पाहिजे. वासना नसावी कसलीच, यातच माझी कीर्ती व्हावी, माझा सत्कार व्हावा, मला यातून काहीतरी धन लाभ व्हावा, अपेक्षा. एकच लाभ आहे महाराज, तुका म्हणे या परता लाभ नाही या परता. तुका म्हणे आता कोणता लाभ की जो लाभ यातून भवबंधातून मुक्त व्हायचा आहे. आणि मोक्ष हा मोठा लाभ आहे. जरी नाही झाला आणि कळलं तरी देखील आम्हाला पुढे उपासना करायची. घेईन मी जन्म यासाठी देवा, मुक्ततेचा निदान बोध तरी होऊ दे, माझं स्वरूप काय आहे हे कळायला पाहिजे. म्हणून आमचं विषयासक्ताचं ज्ञान आहे ते श्रीगुरूंच्या चरणी ठेवायचं, आणि त्यांच्याकडून विवेकाचं ज्ञान आम्हाला मिळावं. त्यांचं ज्ञान आहे ते त्रिपुटी रहित आहे, आमचं ज्ञान आहे ते त्रिपुटी सहित आहे. आम्हाला होणारं ज्ञान ज्ञेय ज्ञाता ज्ञान असं होतंय. श्रीगुरूंनी दिलेल्या ज्ञानाला आश्रय विषय वृत्ती प्रकार काहीही नाही, म्हणून शुद्ध ज्ञान आहे त्यांचं. आणि शुद्ध ज्ञान हे कायम आहे आणि ते कसं आहे, आत्मस्वरूपच आहे. श्रीगुरू फक्त उपाधिगत आहेत, शरीर धारण करून आलेले आहेत. वास्तविक त्यांच्याकडे कसलीही इच्छा उरलेली
ज्ञानोबरायांच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं, तुकोबरायांच्याकडे इच्छाच उरलेली नसते. आणि आजही तुम्हाला असा एखादा महापुरुष भेटला, इच्छाच काही नाही, अगदी खाण्याची इच्छा नाही, कशाचीच इच्छा नाही, उगाच व्यवहार म्हणून तो जगतोय, असा पुरुष जीवनमुक्त म्हणायला हरकत. कारण त्याच्या दृष्टीनं वासनाच उरलेली नसते, आणि वासना प्रक्षयोग. म्हणून पोहोचलेला मनुष्य असा आम्हाला भेटावा, की ज्या पुरुषांच्या संगतीत बसल्यानंतर महाराज जगाचं कल्याण होऊ शकतं. ज्ञानोबरायांचं आज जे काम सुरू आहे त्यांच्या पुण्याईच्या बळावर सुरू आहे. समाधी संजीवन तुकोबारायांचं कार्य सुरू आहे. तुकोबाराय काय देहानं हयात नाही ते आता इथं, पण तुकोबारायांचं नाव घेतलं तर किती शुद्ध परमार्थ डोळ्यापुढे उभा राहतो. काय त्यांचं पुण्य असेल, आणि त्या पुण्याईच्या बळावर आजही लोक महाराज सामान्य जीव तुमच्या आमच्यासारखे माळ घालतात, पंढरीला जातात. त्यांचा एक अभंग वाचला की महाराज किती प्रेरणा उत्पन्न होते. म्हणून शहाण्या मनुष्यानं श्रीगुरूंची सेवा करायला लाजू नये. कधीही महाराज सवड काढून परमार्थामध्ये उतरावं, भूषण आहे. आणि मग शेवट काय त्यांनी सांगितलं, कृतार्थ होईल. जाणता पुरुष म्हणजे इथं मुमुक्षु, पामरालाही सेवेची गरज नाही, इच्छाच वाटत नाही त्याला. विषयी आहेत ते स्वर्ग सुखाच्या इच्छेनं यज्ञ करतात, काही इथं मृत्यू लोकात भुलून गेलेले. मुक्त झालेल्या पुरुषाला कामच झालेलं आहे, त्याला गुरुची गरजच नाही. काम नाही का मनाही झालो काही तरी का, म्हणून ज्ञानी या पुरका प्रत्य करू सरळे रेखा, आणि सानाथांचा सखा बोलिला तो. अर्जुन देखील म्हणतात, यतद्बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. देवा माझी आता कृतकृत्य अवस्था झालेली आहे. का, हे ज्ञान मी ऐकलं. इति गुह्यतमं शास्त्रमिदं उक्तं मया नघ. मी आता निष्पाप झालो, मला आता तू माझा गुरु, मी तुझा शिष्य, मला जे सांगितलंस ते पटलं. म्हणून काय करतात ते, अर्जुनासारखा प्रज्ञावान आहे. अर्जुन काय असं आमच्यासारखं वाचून पाठ करून सांगणार नाही, जाणता पुरुष आहे, नर ऋष येतो पूर्वजन्माचा. अफाट महाराज त्यांचं पुण्य सामर्थ्य, यांचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात. केवढी जीवनमुक्ती असेल त्यांची, केवढा अभ्यास केला असेल. निष्कपट निष्पाप वागणं आहे महाराज, एकही बाण निष्फळ गेलेला नाही त्यांचा. ज्याने भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, कर्ण, शल्य, महारथी पुण्यवान आहेत ते. काय भग्न नव्हते समोरची मंडळी, पुण्यवान होती. पण एवढ्या महापुरुषांच्या बरोबर विजय यशस्वी व्हायचं इतकं सोपं नाही. पुण्यवान पुरुष ज्याचा सारथी भगवान कृष्ण परमात्मा आहे, किती सरळ जीवन असेल अर्जुनांचं. म्हणून त्यांच्याकडे ज्ञानोबराया खर्च करतात. तू आस्थेचीच संज्ञा, अर्जुना तुझ्या अंतकरणात आस्था आहे, मला मुक्त व्हावं. तू प्रज्ञावान आहेस, तू सुमन आहेस, शुद्धमती आहेस, अनन्य गतिक आहेस, म्हणून देव तुझा सारथी बनला, तुझा गुरु झाला. त्या निमित्तानं महाराज आम्हाला हे सांगितलेलं आहे. जाणत्या पुरुषानं काय करावं, कुणाला तरी क्षण जावं, ऐकून घ्यावं. आपणच पुढं आपलं बोलणं रेटत बसू नये. महाराज रजोगुणी थोडा थोडा टाकायला पाहिजे. रजोगुणी माणसं ऐकत नाहीत कोणाचं, आपलंच म्हणणं खरं करतात. थोडंसं ऐकून घ्यायची तयारी पाहिजे, घरात सुद्धा ऐकायची तयारी पाहिजे. दुसऱ्याचं ऐकून घेतल्यानं काही बिघडत नाही. मग असं ऐकल्यानं थोडंसं श्रवणानं ज्ञानात फरक पडतो. आणि मग असं ऐकत गेले की आपल्यातले दोष कळत येतील. विषय आसक्ती असते मी कमी करायला पाहिजे. खानपान बदलायला पाहिजेत, वस्त्रप्रावरणं बदलली पाहिजेत. सामान्य नाही, अन्नमय हे सौम्य मन. अन्न बदललं की महाराज बोलणं बदलतं, वृत्ती बदलते. कपडे बदलल्यानंतर महाराज आपला भावना सुद्धा असते बदलत राहतात. म्हणून चांगलीच कपडे, चांगली असा अर्थ वारकरी वेश असावा, स्वभाव वैराग्यमानाचा व्हावा, आणि नजर मुमुक्षुची बनावी. नजर मुमुक्षुची असावी, अधिष्ठानाकडे बघायला पाहिजे. नुसतं धार्मिक एखादी गोष्ट भावभावनांचा खेळ म्हणून परमार्थात वाहत जायचं नाही. देवावरल्या गोष्टी पुष्कळ सांगतात, म्हणजे काही ऐकत बसावं काय. भावनेनं रडणं म्हणजे परमार्थ नव्हे. संत चरित्र रडण्यासारखी आहेत, बरोबर आहे, पण त्यांचं प्रेम बघितल्यानंतर डोळ्यातून अश्रू येणं हे सात्विक भावाचं लक्षण आहे. चोखोबरायांच्या पत्नींचं बाळंतपण केलं, ही कथा ऐकताना डोळ्यातून पाणी येतं, खरं आहे. अगदी नरहरी सोनारांची कथा, अनेक कथा ऐकल्यानंतर, चिलिया बाळाचं आख्यान ऐकल्यानंतर, श्रेयाळ सांगून आख्यान ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं, हे खरं आहे. पण रडत बसणं ही गोष्ट एक भावना, बरोबर आहे. परमार्थ अष्टसात्विक भावाचा आहे, बरोबर आहे. पण त्यातून एवढं शिकायचं आहे, देवाची भक्ती प्रेम हे अनिर्वचनीय आहे, ते मोजता येत नाही. अमर्याद आहे प्रेम. आणि मग त्या प्रेमाखातर देव बंदी बनला जातो, ऋणी होतो. आणि मग आपण देखील तसं प्रेम देवावर करता आलं पाहिजे. याच्यासाठी त्याचा आपण एक बोध घ्यायचा, पण प्रत्येक गोष्टीतून बोध घेता आला पाहिजे. नाहीतर मारुतीरायाने छाती फाडून देव दाखवला म्हणून आम्ही जो छाती फाडून घेतली तर मरायची वेळी लागणार. कारण आमच्या आधीच आम्हाला श्वासोश्वास घेईन उष्णता वाढलेली आहे. आमचं ते युगही ते नव्हे, बोधक चित्र असतं, ती बोध घ्यावा त्यातून,
की त्या बोधातून आम्हाला तिथपर्यंत जाता यावं. बोध म्हणजे ज्ञान. आणि मग ज्ञान ही गोष्ट कशी आहे महाराज, जे झाल्यानंतर अज्ञान उरत नाही, जे कळाल्यानंतर काही कळवून घ्यायचं उरत नाही. म्हणून एक जाणल्यानं सगळं जाणल्यासारखं होत आहे असं ज्ञान. मग ते मूळ स्वरूप आहे. जाणीव जेतन रेगे, विचार मागुता पावली निघे, तर्क आईने नेगे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. तिथं जाणीवेचा तर्क, बुद्धीचा शिरकाव, मनाचे संकल्प, तिथं काही चालत नाही. आणि अशा शुद्ध ज्ञानाचे पायी श्रीगुरु आहे. बंदिस्त कोठारच आहे श्रीगुरु हे. म्हणून कोणतेही श्रीगुरु घ्या महाराज, कशातच कमी नाही. कमी आहे ते शिष्य कमी आहे. आमची पूर्वतयारी कच्ची पडते. गुरु कधीच कमी असत नाही. जे द्यायची ती तयारी त्यांच्याकडे असते, घेणाराच मनुष्य तेवढ्या तयारीचा नसते. लाईट मागणं भरपूर आहे हो, पण बलच 3 वॅटचा आहे. कसा उजेड देईल? सर्च सारखा देईल का? सर्च सारखा उजेड पाहिजे आणि 3 वॅट कसं जमायचं ते देईल. आपण देखील तेवढी पॉवर वाढवली पाहिजे, क्षमता वाढवली पाहिजे, आपली कुवत ओळखता आली पाहिजे. माझी रुची कशात आहे, माझा स्वभाव कसा आहे. मी जर भावनिक असेल तर भक्ती विठ्ठल विठ्ठल म्हणाय काय हरकत नाही. एखादी गोष्ट पटत नसेल, बुद्धी कुशाग्र असेल तर थोडासा ज्ञानखंडाचा अभ्यास करावा. महाराज परमार्थात सगळे मार्ग आहेत. कर्मशूर ग्रहस्थ असेल, जबाबदारीनं कर्म करायची, कर्तव्याची ताकद असेल, महाराज देशाची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, परोपकार करावे. आपल्याला चित्तशुद्धी झाली की महाराज परमार्थात वैराग्य मिळावं एवढीच अपेक्षा पाहिजे. वैराग्य आपल्या हातात आलं की कोणतंही साधन कराय फार अडचण पडत. जोपर्यंत भोगाची इच्छा जिवंत आहे तोपर्यंत परमार्थ होणं शक्य. पण शहाण्या मनुष्यानं महाराज, सेना महाराजांनी नुसता वारेला जाऊन काय आणला हो? दगड आणलो. आता तुम्हाला कथा सांगायची गरज. जो देव म्हणे त्यांच्याकडे वाकून बघत, म्हणजे वर बघायचं धाडस नव्हतं, ते सेना महाराजांना बोलायला लागले डोळं वर करून. सेना वारेला आलास म्हणाले, आलो म्हणाले. मग दगड न्यायला आलतास म्हणाले, तुका वारेला आलेला. महाराज तो दगड टाकायला गेले आणि देवाकडे गेले. आता देवा तरी बरोबर झाले नाही म्हणाले, आता दगड टाकायला आलतास म्हणाले, वारीला आलेला. महाराज एका दगडासाठी 3 वेळा जायची वेळ आली. कुणाला? सेना महाराज. सेना महाराज म्हणजे सामान्य नव्हे. सेना महाराज बहुतेक भीष्माचार्यांचा अवतार म्हणतात परमार्थामध्ये. सोखोबारा या नीळवानराचा अवतार. असे अनेक संत हे महापुरुष आहेत पूर्वजन्मीचे. त्यांचे चरित्र बघितलं की कळून येतं. पण एवढी मोठी अकिंचन वागण्याची तयारी पाहिजे. आपण कोणाचा अभ्यास करत आहोत? विठ्ठलाचा. आणि मग विठ्ठलानं आपल्याच सामावून घ्यायचं झालं तर आम्हाला केवढं शुद्ध वागावं लागेल. म्हणून परमार्थ आचरणाची गोष्ट आहे. दुसरं आचरण करता करता विषयासक्ती जात नाही. श्रीगुरूंची सहाय्यता घ्यायला पाहिजे, वैराग्य वाढवलं पाहिजे. बुद्धीत काही कळत नाही त्या गोष्टी त्यांच्याकडून कळवून घेतल्या पाहिजेत. बुद्धिमांद्याचा दोष श्रीगुरू घालवू शकतील. कृतार्थ करण्याकरता संशय निराकरण करावं लागेल. विपरीत दुराग्रह आहेत ते घालवावे लागतील, कुतर्क मनातून काढावे लागतील. आणि हे श्रीगुरूंच्या सहाय्याशिवाय घडत नाही. म्हणून स्वतःच्या बुद्धीनं परमार्थ करेल त्याला हे दोष निवारण करता येत नाही. आणि निर्दोष झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. म्हणून हे दोष आपल्यातले घालवण्याकरता ओळखायच्या काही खुणा त्याने दिलेल्या आहेत. हे दुसऱ्याचे बघण्यासाठी नाही. आम्ही हा असा आहे तो असा आहे म्हणण्यापेक्षा माझ्यात जोपर्यंत दुसऱ्याचा दोष दिसतोय तोपर्यंत माझ्यात काहीतरी दोष आहे. म्हणून स्वतःचा दोष कळला पाहिजे, निर्दोष होता आलं पाहिजे. निवृत्तीनाथ दादांनी महाराज जी स्थिती दिली ज्ञानोबरायांना, ती वाणीनं बोलता येत नाही एवढ्या उंचीची दिली असं का म्हणतात? तर त्याच्याविषयी बोलताच येत नाही. बोलणे खुंटले म्हणतात. आता जाणीव तिथं नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा. तिथं नेणतेपणही नाही, जाणतेपणही नाही, वृत्तीज्ञानही नाही, असं एक शुद्ध ज्ञानाचं स्वरूप म्हणजे श्रीगुरू आहेत. उदाहरण त्याने दिलेलं आहे. श्रीगुरूंची सेवा करायची झाली तर नेमकं काय करावं लागेल? तर बोध संपन्न आपण बनलं पाहिजे. एकदा ते ज्ञान संपन्न झालं, हस्तगत झालं की जीव समाधानाला पात्र होतो. आणि समाधान ही खरी परमार्थाची अंतिम भूमिका आहे. शांत होता आलं पाहिजे. अखंड प्रसन्नता, शांती. महाराज सर्वाभूती दया आली पाहिजे अंतःकरणात. मत्सराचा ठाव तर अजिबात असता अंतःकरणात कामा नये. या सगळ्या गोष्टी निघून गेल्या की निर्भय अवस्था प्राप्त होते. आणि मग निर्भय अवस्थेपुढे सगळं जग समान असतं. मग तुकोबारांच्या समोर छत्रपती मला नजरानं घेऊन आले. सहजच त्यांनी सांगितलं, राजे हे आमच्यासाठी नाही, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मोठी. एवढं म्हणजे धन देणारा काय अपवित्र नव्हता.
पवित्र होते राजे, मिळवलेलं धन पवित्र होतं, देणाराही पवित्र आहे, धनही पवित्र आहे, घेणारा हा अतिपवित्र आहे. पण तरी देखील महाराजांनी पैशाला हात देखील लावला. म्हणजे असं अकिंचन वागता येईल काय आम्हाला परमार्थ? म्हणजे किती बोध आहे त्यांच्या कथेतून. गोष्टी सामान्य वाटतात, पण आपल्या मनाला लावून ज्यावेळी बघता येतील त्यावेळी आपला कस लागेल. म्हणून परमार्थामध्ये फार काही दूर जायची गरज नाही. आहे त्या ठिकाणी बसून जरी आम्ही हे सगळी लक्षणं लावून बघितली तर ठाईस बैसोनी तुकोबाराय म्हणतात ते खरं आहे. प्रापंचिक माणसाला जेवढ्या परीक्षा द्यायची वेळ आहे तेवढी महाराज संन्याशाला नाही. संन्याशी काय कुठं ब्रह्मचारी बसून डोंगरात कुठंतरी तप करतील, पण गृहस्थी माणसाची एवढी मोठी अडचण आहे, पाया पायाला परीक्षा आहे त्याची. कोणतरी इकडे त्रास देणार आहे, मंदिरात आलं तर कोणतरी इकडे बोलणार आहे, इकडं आम्हाला वेळ मिळत नाही, घरची जबाबदारी आहेत, कर्तव्य आहेत, त्यातून महाराज संसारिक दुःख आहे आणि यातून विठ्ठल विठ्ठल म्हणतोय म्हटल्यावर ते पुष्कळ आहे. असं संतांचं देखील ठाई ठाई आम्हाला सांगणं आहे. गृहस्थी माणसाला होत नाही सेवा श्री गुरूंची, पण तरी देखील अशा मनुष्याने काय करावं, सवड काढून परमार्थ करावा. आवडीवर अजिबात ठेवू नये. आवड आहे म्हणून सवड काढली पाहिजे महाराज. म्हणून रोजच्या रोज एक नियमित काहीतरी एक नित्य नियम असावा, शाश्वताचा उपदेश म्हणून सांगतोय असं नव्हे. आपले नियम आपल्या चित्तालाच लावून घ्यायचे, वर्षभर 6-6 महिने करायचे आणि मग जमलं तर लोकांना सांगायचं. नाहीतर मी वाचणार आहे म्हणून आधीच सांगायचं नाही, नाहीतर मग अडचण होते. त्या मी 6 महिने बाबा नित्य नियमानं ज्ञानेश्वरी पारायण करतो असं लोकांना सांगितल्यामुळे त्याचा थोडासा लोकांवर अंमल होतो. आधी कराय नसल्यावर कुठला अंमल होईल? म्हणून अनुभव सांगायचा झालं तर कृती पाहिजे, कृती आधी केली पाहिजे आणि मग अनुभवाची गोष्ट सांगता येईल. अनुभव कृती जिथं आहे तिथं महाराज मस्तक टेकावं. अशा महापुरुषाची एखाद्या गाठ घ्यावी, जिथं थोडंसं वेदांत तुम्हाला कळवून घ्यायचं आहे, कोण सांगणारे असतील तिथं जाऊन घ्यावं. वेळ आयुष्याचा कमी आहे महाराज, भवितव्य आपल्या हातामध्ये नाही. आतापर्यंत असाच वेळ गेला आमचा, आम्ही जबाबदारीनं परमार्थात उतरलेलो नाही. मला तरी असं वाटतंय जबाबदारीनं उतरलं असतं तर महाराज प्रगती आमची थोडी थोडी झाली असते. आम्ही कसं व्यवहारात जबाबदारीनं उतरतोय. आता कोल्हापूरला जायचं तर वस्तू घेऊन यायचंच, असा कसा हट्ट असतो तसा परमार्थात हट्ट पाहिजे. मला हे आज लाभलंच पाहिजे. का बरं मला शांती लाभत नाही? का असं अशांत आहे? असं महाराज काहीतरी असं स्वतःला पटवून घेऊन मनाला मुरड घालत 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 धन दारा पुत्रजन हे लौकिक पाश आहेत, मृत्यूलोकीतले हे वारा आहे. एक पद्धतीचं महाराज अंगात माया मोह निर्माण करतं. हे पाश हे रावणाला मोडता आले नाहीत, आम्हाला हे दूर करता येतील. म्हणून शहाण्या मनुष्यानं आपली क्षमता तपासावी. उगाच नको त्या गोष्टी महाराज भावनेच्या भरात बोलून काही परमार्थात करायला बसू नाही. कोणत्याही संप्रदायात बघा त्यागात शांती आहे, भोगात शांती. महावीर तीर्थंकर बघा, मारुतीरायांचं जीवन बघा, महावीर विक्रम बजरंगी, जेवढे जेवढे महावीर झालेले आहेत, जेवढे जेवढे राजपुरुष, केवढा मोठा त्याग आहे त्यांचा. एवढा त्याग केल्याशिवाय तिथं शांती लाभत नाही. म्हणून आमचे सर्वसाधारण सगळे देव उघडेच आहेत. सुटापुटातला देव कुठला आहे आमचा? बघा घरातले देव सगळे उघडेच आहेत, फार फार काही नटलेले नाहीत. ज्योतिबा असला तरी महाराज निम्मार्धा घोड्या बसलेला उघडाच आहे आमचा देव. प्रत्येक देव असे महाराज सहजासहजी अल्प, सगळं जीवन अल्प आहे, खाणं पाणं अल्प, अल्प जीवन करी तुका म्हणे साधे. असं थोडं थोडं जीवन, खाणं पान, अन्न वस्त्र निवारा, गरजेपुरता व्यवहार करायचा, आवड म्हणून त्यात फारसं उतरायचं नाही. आणि मग असं थोडं थोडंसं वैराग्य बाणवता येईल काय? मला थोडं मीठ कमी पडलं तर दंगा करणारी माणसं मुक्त होतील. पाण्याचा तांब्या नाही दिला तर दंगा करतात घरात माणसं. बरं त्याच घरात राहायचं आहे, आता कुठं घर सोडून जायचं? एक विवेक पाहिजे जागृत, की माझी घरची माणसं सेवा करतात, त्या सेवेचं मी त्यांना मोल काही देऊ शकत नाही, त्यांना गोड तरी बोलता येते का नाही? प्रत्येकानं आपलं जीवन खरोखर तपासायची वेळ आहे. हे काय मी तुम्हाला प्रत्येकानं चेष्टा म्हणून सांगायला आलेलो नाही. खऱ्या परमार्थाची बाजू ही स्वतःपासूनच आहे, स्वतः घरापासून आहे. मी माझ्या नातवांना सांगू शकतोय काय? मी माझ्या मुलांना हे सांगू शकलो काय? माझ्या आयुष्यात हे मी करू शकलो काय? माझी कुवत काय? क्षमता असताना मी का बरं मागं पडलो? आपलं परिशीलन का करता येत नाही? आणि मग माझ्यात चुका असतील तर मी दुसऱ्याला सांगण्याच्या योग्यतेचा नाही, मी बदल केला पाहिजे. आणि मग करण्यासारखा महाराज आमच्याकडे सांप्रदायिक सगळा आहे, अभ्यास करण्याच्या जागा आहेत, सांगणारे लोक आहेत. महाराज योग्य खाणं पिणं, कोणीही महाराज बामणीत कोण उपाशी आहे? कोणच नाही उपाशी. ज्याला तुम्ही गरीब म्हणता उपाशी राहील असं म्हणतात, तो 555चा तांदूळ खातोय. तुम्ही आम्हीच मिसळीच्या तांदळात आहोत. ज्याला गरीब असं कोणाला म्हणायची गरज नाही. पुष्कळ सुबत्ता आहे, फक्त आम्ही भाग्यानं काय केला पाहिजे? वेळ काढला पाहिजे. आणि तो वेळ जाणीवपूर्वक आपण काढला पाहिजे आणि जाणीवपूर्वक साजरा केला
पाहिजे. नाहीतर निघालेला वेळ मोबाईल बघित, निघालेला वेळ हे आला त्यो आला. महाराज एक वेळ ठरवावी, नित्यनेम शाश्वताचे. महाराज पुन्हाची साधना करावी. गोंदवलेकर बाबा असतील, स्वामी स्वरूपानंद असतील, दत्त महाराज असतील, अगदी वेगवेगळे संप्रदाय असतील, सगळ्या संप्रदायातले पुरुष हे पोचलेलेच आहेत. मग त्या संप्रदायाची साधना एकच असते, वैराग्य वाढावं. आणि वैराग्य हातात आलं की तो प्रसाद आहे देवाचा. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. श्रीगुरु अंगीकार करतील, पण वैराग्य अंतःकरणात उद्भूत झालं. मग वैराग्य जयाच्या हातात, त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन. भागवतात सगळं वैराग्य परच सांगितलेलं आहे. आणि असं वैराग्य आम्हाला साधू संतांच्या कृपेनं श्रीगुरूंनी प्रदान करावं. आमची पूर्वतयारी आम्हाला करायला एक सद्बुद्धी द्यावी. सगळ्या संतांच्या सांगितलेल्या ज्या ज्या वचन आहेत त्याच्यावर जीवापाड प्रेम, विश्वास असावा, श्रद्धा असावी. कारण परमार्थामध्ये ऐकूनच विश्वास ठेवावा लागतो. सांगणाऱ्यालाही देव माहिती नसतोय, ऐकणाऱ्याला देव माहितीच नसतो. त्यामुळे देव एक आहे अशी एक श्रद्धा ठेवून चालाय शिकायचं. आणि अंत शेवट मीच देव आहे, मी वासुदेव तत्वता. तत्वस्वरूपाने मी सगळेच देव आहोत. यात वेगळं कोणीही भेद आहे ते उपाधिगत आहेत. माणसं शरीराने वेगळी आहेत, आत्मचैतन्य सगळीकडे एक आहे. असं कळालं की मी कोणाचा द्वेष करणार, कोण मला मारणार, मी कोणाला मारणार. इथं माझं काय आहे, जे गेलं ते माझं नाही आणि माझं आहे ते जा नाही. असा एक उच्चतम बोधावर आरूढ झालो की निर्भय अवस्था आहे. आणि मग ती शांती, ती प्रसन्नता, ती खरी आनंदी अवस्था. अशा आनंदाचे आम्ही अधिकारी आहोत. आम्हाला ती पूर्वतयारी करायची, फक्त आम्हाला साधना म्हणजे पूर्वतयारी अशी करायची. एक सद्बुद्धी माऊलींनी द्यावी. गावच्या कुलदैवत जी काय आहेत, मारुतीराय असतील, दत्त महाराज असतील, यांनी आम्हाला सहकार्य करावं. आमच्याकडून त्यांचीही सेवा पर्वकाळाच्या सगळ्या व्हाव्यात अशी एक महाराज विनवणी करून सेवेच्या माध्यमातून आजचा शिष्ट संप्रदाय गुरूंचं स्तवन करावा असा नियम आहे. देवाचं स्तवन करावं असा एक मंगलाचरणाचा प्रघात आहे. म्हणून जाणत येणे गुरु भजेचे, तेने कृतकार्य होईचे. नाही शेंबळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की झाड जसं टवटवीत होतं, तसं परमार्थाचं मूळ आहे श्री गुरुकृपा. श्रीगुरूंच्या सान्निध्यात केलेला परमार्थ बहरतो. ईश्वर सेवेपेक्षा देखील श्रीगुरूंची सेवा अवघड आहे आणि अधिक फलदायी आहे. गुरु आणि ईश्वर यामध्ये फारसा भेद नाही. फक्त ज्ञान दान करण्याकरता ईश्वराला गुरु व्हावं लागलं, नाहीतर ईश्वर आणि गुरु अजिबात भेद नाही. एक जीवनमुक्तच अवस्था आहे ती. एक कर्माच्या पलीकडं आहे आणि एक कर्मातीत आहे. एक कर्म करण्याच्या स्वातंत्र्यात अवतरलेली आहेत. एवढाच फरक येतो असेल. म्हणून श्रीगुरूंनी आम्हाला कृतार्थ करावं अशी एक विनवणी करून सेवेला विराम देतो. पुंडलिक ज्ञानदेव दत्ता.